तर तुम्हाला पण पाहायचं आहे काय आपला कोल्हापुरी कांदा लसूण मसाला कसा बनला जातो, ज्याची आपल्याला रोजची 50 ते 100 किलो ऑर्डर असते। तर तुम्हाला चला दाखवते मी याची प्रोसेस। तर याची प्रोसेस सुरू होते मिरच्या वाळवण्यापासून। तर इथं आपण 6 प्रकारच्या मिरच्या वापरतो, त्यामध्ये काश्मीरी, बेडगी, संकेश्वरी, गुंटूर, लवंगी आणि देशी। तर या मिरच्या आपण 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून याची देठे काढून घेतो। त्यानंतर आपण याच्यामध्ये 25 एक प्रकारचा खडा मसाला वापरतो। त्यातील काही मसाला आपण कोरडा भाजून घेतो, तर काही मसाला आपण तेलामध्ये तळून घेतो। तसेच यामध्ये काही ओला मसाला वापरला जातो। यामध्ये कांदा, देशी लसूण, देशी कोथिंबीर, आलं आणि सुकं खोबरं। तर याच्यातील काही खडा मसाला आपण तळून घेतो, त्यामुळे आपल्या कांदा लसूण मसाल्याचा खमंगपणा आणखीन वाढतो। तर आता आपण सर्वात आधी डंकावरती मिरच्या, मीठ आणि हा खडा मसाला बारीक करून घेतो। त्यानंतर आपण हा मसाला चाळणीने चाळून घेतो, त्यामुळे बी किंवा मसाल्याचे तुकडे राहत नाहीत। तर आता आपला इथं कोरडा मसाला बनवून झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये ओला मसाला घालून घेणार आहोत। तर इथं मी घेतलेला आहे देशी लसूण, देशी कोथिंबीर, त्यानंतर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर तसेच मी इथं कांदा आणि आलं घेतलेलं आहे। तुम्ही कांद्याचा रंग पाहू शकताय, आपण असा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे, त्यामुळे आपला मसाला वर्ष दीड वर्ष खराब होत नाही। तर अशा पद्धतीने ओला मसाला बारीक केला जातो आणि कोरड्या मसाल्यामध्ये मिक्स केला जातो। जर तुम्हाला पण अशा पद्धतीचा कांदा लसूण मसाला हवा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। हा मसाला तुम्हाला संपूर्ण भारतात घरपोच मिळेल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता जाता फॉलो करा।